पहिल्यांदा भाजपमधून निवडणूक लढवत असलेले भाजपचे उमेदवार हेमंत पाटील यांचा माजी नगरसेवकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप. निवडून आल्यावरचा मास्टर प्लॅन त्यांनी बातमीच्या युद्ध नौका ह्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. मी हेमंत पाटील टेंबोडे, पालघर नगर परिषद वार्ड क्रमांक 8 आणि ब यामधून आम्ही दोघेजण निवडणूक लढवणार. आम्हाला आमच्या कामावर हे दिलेले आहे, उमेदवारी दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस, मोदी साहेब आणि आपले राजपूत साहेब यांनी आम्हाला आमच्या कामाचा पूर्ण आढावा घेतलेला आहे. आज 8-10 वर्षाचा त्याच्यावर आम्हाला आज उमेदवारी दिलेली आहे. आता तुम्ही विकासात्मक काम काय करणार आहात तुमच्या वार्डात? विकासात्मक कामं म्हणजे आम्हाला पहिले मेन समस्या आहे मुलांना क्रिकेट अजूनपर्यंत सँक्शन नाही झालेलं मिळत. क्रिकेट आहे, भुयारी गटरचा प्रॉब्लेम आहे, सांडपाणी जे बिल्डिंगमधून जे सांडपाणी सुटतं त्या पाण्याची प्रक्रिया कुठेच होत नाही. त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची पूर्ण एकदम वाट लागलेली आहे. त्यांचे बोरिंग खराब झालेले आहेत. गाई जनावर यांना पियाला सुद्धा पाणी नाही मिळत. ते दूषित झालेलं आहे सगळं. त्याच्यावर मी मागे लेटर पण दिलेलं आहे. त्या लेटरचं मला अजूनपर्यंत रिप्लाय मिळालेला नाही नगर परिषदकडून. तुमच्या दोघांची ही पहिलीच वेळ आहे निवडणूक करायची. आता तुम्ही जर निवडून आले तर भ्रष्टाचाराच्या बद्दलचे काय जुने प्रकरण काय आहेत? जुने प्रश्न ना, एक आपली स्मशानभूमी मेन आहे जुनी, तिचं अजून काहीही केलेलं नाही. सगळं उघड्यावर, पावसाळ्यात पण प्रॉब्लेम होतो. कोणी मैत झालं, डेथ झालं ना तर तिकडे ना शेड ना काहीच नाही. आणि ती दुसरं एक आणखीन कारण, आपल्या आता गटर लाईन चालू केलेलं आहे काम आता जस्ट 1 महिन्यापूर्वी. त्या गटरला पाईप जे टाकले त्याच्या खाली कुठल्याही प्रकारचं काही सिमेंट कॉन्क्रीटचं काही टाकलेलं नाही. म्हणजे एकदम त्या कामाचा काहीच उपयोग नाही मिळत, कारण त्याच्यावरून अवजड वाहनं जाणार आहे. आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की त्या गटारावरून जी गाड्या जाणार आहेत तर ते रोड वाढणार आहे. त्याच्यामुळे ते रोड पुढे खचण्याचा हे प्रॉब्लेम आहे. तो एक चुकीचा केलेला आहे सगळा खर्च. एवढा खर्च दाखवून तो गटर विहिरीमध्ये करायला लावला आहे. यापूर्वीच्या नगरसेवकाला तुम्ही काही विचारलं का प्रश्न? कधी समस्या? भरपूर 3-4 समस्या दिलेल्या आहेत माझ्या. पहिलं तर गटर लाईन, जे बिल्डिंगचं पाणी त्यांनी नाल्यामध्ये सोडलेलं आहे, जे म्हणजे नैसर्गिक नाला आहे ना त्याच्यामध्ये सांडपाणी सोडलेलं आहे, त्याच्याबद्दल समस्या दिल्या आहेत. त्यांना एक लेटर पण दिलेलं आहे. त्या लेटरचं मला अजूनही उत्तर आलेलं नाही मिळत. दुसरं आणखीन एक वाडीमध्ये शेतामध्ये आपल्या त्या नाल्याच्यामध्ये अंडरग्राऊंड हे करून त्यांनी आता बंगलो सिस्टम करायला लागलेली आहे. त्या बंगलो सिस्टमला त्यांनी चेंबर ठेवलेले आहेत. ते दुसरा नाला आहे, त्या नाल्यामध्ये सुद्धा तिकडे आता गटाराची लाईन जाणार आहे. हा फ्युचरला प्रॉब्लेम येणार आहे. तो पण त्यांना पण लेटर मी नगरपरिषदेला दिला आहे. आपल्या नगराध्यक्षांना यांना त्यांना पण लेटर दिले, पण त्याचं काही अजून पण उत्तर आलेलं नाही मिळत. निवडून आल्यानंतर तुमची पुढची भूमिका काय राहील? निवडून आल्यावर हे पहिले स्मशानभूमी ही जी आहे ती डेव्हलप करायची आहे. दुसरं, मुलांना क्रिकेटचा जाम प्रॉब्लेम आहे, क्रिकेटचं मैदान नाही मिळत. तिसरं, शिक्षण ही मराठी शाळेमध्ये जी लोकसंख्या कमी झाली आहे ना, मुलांची संख्या ती आपल्याला वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. चौथं, आरोग्य. आणि 5वं, जे टॉयलेट बांधलेले आहेत पूर्वी ते टॉयलेटचा अजून मेंटेनन्स नाही. कुठचा दरवाजा तुटलेला आहे, पाण्याची सोय नाही मिळत तिकडे. ते मी सगळं ते बघून एक सर्वेक्षण केलेलं आहे, पण त्याचा काही अजून उपयोग झालेला नाही मिळत. तर ते मेंटेनन्स करायला पाहिजे. बांधून नुसते ठेवून फायदा नाही. त्याचा 8 दिवसांनी, महिन्याने त्याचं मेंटेनन्स, क्लिनिंग करायला पाहिजे. ते अजून नाही. त्याच्यामुळे रोगराई आपली वाढेल गावामध्ये. आता 5 वर्ष पूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी विकास कामं केलेली आहेत की नाही, काय वाटतं? विकास कामं केली, पण भ्रष्टाचार पण केलेला आहे. त्याच्यात भरपूर केलेली आहेत विकास कामं, पण भ्रष्टाचारामुळे. आता जे तलाव पाड्यावरती जे तलाव आहे त्याच्यात जे पाणी उपसा करण्यात आलेला आहे त्याचा अवाढव्य खर्च आहे, तो ऐकायला आलेला आहे मला. तरी एक अंदाजी रक्कम नाही, माहिती नाही, पण भ्रष्टाचार झालेला आहे. हा, पाण्यासाठी उपसा म्हणजे नुसती मोटर लावून पाणी सोडण्यात आलं आहे. ते पण सांडपाण्यामध्ये त्यांनी सोडून दिलेलं आहे पाणी. त्या पाण्याचं जर विल्हेवाट व्यवस्थित लावली असती, बांधकामाला विकलं असतं किंवा कुठे बगीचाला दिलं असतं पाणी, तरी त्याचा फायदा झाला असता आज. पण ते सुद्धा न करता डायरेक्ट वेस्टेज करून टाकलं त्यांनी पाणी. हे चुकीचं केलेलं आहे. अहोरात्र पाणी चालू आहे तिकडे. मग याच्या विरोधात तुम्ही आतापर्यंत कधी आवाज उठवलाय का? नाही, ते आताचं 8 दिवसाचं आहे, इलेक्शनमध्ये आहे ना, मोडमध्ये. अगोदर 5 वर्षामध्ये जो काय भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवला का? आवाज उठवलेला आहे. तर तुम्हाला त्याची उत्तरं मिळाली का? नाही, अजून नाही. आम्ही जनता दरबारमध्ये रवींद्र चव्हाण आलेले, आपले कोणते पालकमंत्री आलेले, त्यांना सुद्धा आम्ही लेटर दिले. त्याची माझ्याकडे एकूणच आहे, पण मला अजून रिप्लाय नाही दिलेला आहे. नगर परिषदेकडून मला कुठचाच रिप्लाय नाही अजून आलेला मिळत.
तुमचा परिचय. शशी विजय पाटील, वॉर्ड क्रमांक 8 अ मधून, अ आणि ब मधून हेमंत पाटील. मी ह्या निवडणुकीसाठी उभी आहे कारण मला विकास करायचा आहे. मेन तर रस्त्याची क्वालिटी अजिबातच चांगली नाही, त्याच्यात खूपच भ्रष्टाचार होतं. म्हणजे जे करतात रस्ते ते अगदी 10-15 दिवसामध्ये पुन्हा त्याच्यात खड्डे पडले जातात. म्हणजे एवढी निकृष्ट दर्जाची क्वालिटी आहे. ॲक्च्युली माझी मुलगी आर्किटेक्ट आहे, तिनेही प्लॅन वगैरे पूर्ण ह्या पालघर ह्याचा प्लॅन वगैरे बनवून दिलेला होता कलेक्टर साहेबांकडे. ती येऊन कलेक्टर साहेबांना तिथे भेटूनही गेलेली आहे. तिने बोलली पण तिथेही त्यांना असं सांगण्यात आलं का नाही, इथे सगळं राजकारणी लोक वगैरे आहेत, इथे सगळा भ्रष्टाचार चालतो, त्याच्यामुळे हे असं होऊ नाही शकत. मुलगी माझी बोलली पण का माझं नावही याच्यात घेऊ नका, पण मी जो प्लॅन मी बनवलेला आहे त्यानुसार तुम्ही पालघरचा विकास करा. कारण ती आज मोठ्या ह्याचा विकास करते. ती बँगलोरला असते, म्हणजे मोठे जे आहे पूर्ण शहराचा वगैरे विकास करते, त्याच्यामध्ये तिचा सहभाग आहे. तर तिच्या आजही मी उभी आहे, तर ती मला एकच सांगितलं, मम्मी तू उभी आहेस पण ह्याच्यात भ्रष्टाचार न करता जर तू काम करत असतील तर तुझी मला साथ राहील, नाहीतर माझी साथ तुला राहणार नाही. आणि माझी कुठे मदत लागेल तिथे मी तुला मदत करायला तयार आहे. ह्या विकास कामामध्ये सुद्धा मी तुला मदत करेल. कुठून काय करायचं आहे, कसं प्लॅनिंग करायचं आहे, त्या बाबतीत सुद्धा ती मला मदत करणार आहे. यापूर्वी तुम्ही ज्या वार्डमधून आता उभे आहेत त्या वार्डामध्ये जे पूर्वी नगरसेवक होते त्यांनी विकास काम केलेले आहेत की नाही? केले, पण एवढी व्यवस्थित केलेले नाही आहेत. जे केले थोडंफार केले विकास कामं, पण एवढी त्याच्यात बराच भ्रष्टाचार वगैरे झाला, त्यामुळे ती कामं निकृष्ट दर्जाची वगैरे झाली. ते न करता जर चांगल्या प्रकारचं जर काम केलं असतं तर आजही जनतेला त्यांच्या बाबतीत अभिमान